आपल्याला भाऊसाहेब अहिरे प्रश्न विचारत आहेत नाशिकहून. विचारा प्रश्न. हा मॅडम मी नाशिकहून भाऊसाहेब अहिरे बोलतोय. हा तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा आणि टीव्हीचा आवाज कृपया करून प्लीज बंद करा. हा मॅडम मी नाशिकहून भाऊसाहेब अहिरे बोलतोय. तर मॅडम समजा एखाद्या मुलाने मुलगी बघितली, मुलीचा पण लग्नाला होकार आहे आणि मुलाचं पण आहे आणि मुलाकडचे मान्य करताय, परंतु मुलीकडचे जर नंतर विरोध करायला लागले तर याच्यात तुमचं मत काय? बरं मॅडम, म्हणजे डिरेक्टली आपण याचा संदर्भ पालकांचा दबाव आणि पालकांचा इंटरफिअरन्स असा घेऊया. इंटरफिअरन्स असं नाही म्हणता येणार, पण मला वाटतं की भूमिकाच वेगवेगळ्या आहेत. म्हणजे पालकांना काहीतरी वेगळं मनात आहे किंवा त्यांचे निवडीचे क्रायटेरियाज काहीतरी वेगळे आहेत, निकष वेगळे आहेत आणि मुलामुलींच्या मनातले निकष वेगळे आहेत. अनेक वेळेला असं पण होतं बरं का की मुलामुलींनी बाहेर कुठेतरी लग्न जमवलेली असतात किंवा त्यांची अफेअर्स असतात आणि ते पालकांना सांगण्याचं त्यांचं धाडस नसतं आणि पालकांच्या दबावातनं अनेक वेळेला मुलं मुली म्हणतात चला दाखवून बघण्याचा कार्यक्रम तर करून घेऊ, म्हणून ते दाखवण्या बघण्याचे कार्यक्रम चालू ठेवतात आणि नकार देत राहतात. आणि मग खूप काळानंतर पालक चिडचिडल्यासारखे होतात की प्रत्येक स्थळामध्ये तू काहीतरी खोट काढतोयस किंवा काढतीयस. तर काय आहे नेमकं हे, तर मग पालकांना कधीतरी ते कळतं. तर असं करू नये. म्हणजे ह्या प्रेशरपोटी लग्न झाली आहेत अशा सुद्धा केसेस येत असतात. तर मला असं वाटतं की हा खुलेपणा मुला मुलींना वाटेल असं एकतर घरामध्ये वातावरण पाहिजे. मुला मुलींनाही आपल्या निवडीच्या बद्दल खात्री पाहिजे. त्यांनी अभ्यासपूर्ण निवड केली असेल तर त्यांना तो विश्वास वाटू शकतो की ह्या जोडीदाराबरोबर मी माझा संसार करू शकते. हे दोन्ही गोष्टी नसतील तर हा दुसऱ्याच्या जीवाशी केलेला खेळ होतो ना, नुसता नकार देण्याचा. कारण कुणाला तरी ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाताना त्रास होतच असतो.